आता भक्त प्रल्हाद यांचे वडील कोण होते, तर वडील राक्षस होते, हिरण्यकश्यप त्यांचं नाव. आता राक्षसाचं बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये आलं, आईनं काय केलं, आईनं वातावरण बदललं. एपिजेनेटिक्सचा इफेक्ट इथे आपल्याला बघायला मिळतो. सो आई साधुसंतांच्या आश्रमामध्ये राहिली, 9 महिने ते ध्यान धारणा स्पिरिच्युअलिटी सगळी बाळाला दिली. आणि त्याचा परिणाम काय झाला, राक्षसाचं बीज असताना सुद्धा बाळ कोण बनलं, भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला आलं. सो हे परिवर्तन कशामुळे घडलं, तर त्या एन्व्हायरमेंटमुळे घडलं. हे गर्भसंस्कारांचंच उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतलं तर स्वामीजींच्या आईनी 9 महिने स्वामीजी गर्भात असताना ध्यानधारणा मेडिटेशन याच्यावरती फोकस केला आणि तेच रिफ्लेक्शन स्वामीजींमध्ये बघायला मिळतात. ती पीस, स्टॅबिलिटी, शांती, त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटी स्वामीजींच्या, हे वेगळे पण आपल्याला बघायला मिळतं. आणि आत्ताच्या काळात माझ्याकडचेच उदाहरणं सांगायचं म्हटलं तर आज माझ्याकडं 41 बाळ आहेत. म्हणजे आज हजारो महिला, लगभग 35,000 पेक्षा अधिक महिला 9 महिन्यांच्या या जर्नीमध्ये गर्भसंस्कारांसाठी आमच्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत 3 लाख प्लस महिलांनी माझ्या कार्यशाळा किंवा हे अवेअरनेस प्रोग्राम अटेंड केलेले आहेत.